सहस्त्रकुंड येथील उपोषणकर्त्यांचा आज 8वा दिवस. उपोषणकर्ते ठाम. सहस्त्रकुंड नदी पात्रात पाणी पडल्याशिवाय उपोषण स्थळावरून हलणार नाही. पैनगंगा नदीचे पात्र कोरडे ठाक पडल्याने इस्लापूर परिसरातील 14 गावांना पाणीटंचा सामना करावा लागत आहे. इसापूर धरणातून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडावे या मागणीसाठी 12 गावांतील शेतकरी नागरिकांचे उपोषण सुरूच आहे. शासनाने इसापूर धरणातील पाणी सोडले आहे, परंतु जागोजागी असलेल्या बंधा यावर स्थानिकचे शेतकरी ब्रॅकेट लावून पॉलिथिन लावून पाण्याचा विसर्ग रोखून धरत आहेत. जिथे जिथे पाण्याचा विसर्ग रोखून धरला आहे त्या ठिकाणी शासनाने पोलीस बंदोबस्तात तेथील अडवण्यात आलेले अडथळे मोकळे करून पाणी सरळ नदीपात्रात सोडावे, तरच पाणी सहस्त्रकुंड पर्यंत येईल, असे उपोषणकर्ते दिलीप गणपतराव राठोड परोटी तांडा यांनी सांगितले. पाण्याचा विसर्ग आहे, परंतु वरील शेतकरी रात्रीला पाणी रोखून उपसा करत असल्यामुळे सहस्त्रकुंड पर्यंत पाणी यायला वेळ लागत आहे. शासनाने त्वरित दखल घेऊन अडवलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करावा. स्थानिकचे शेतकरी रात्रीला पाणी अडवून ठेवत आहे, असे उपोषणकर्ते यांनी सांगितले. आज उपोषणा 8वा दिवस तरी नदी पात्रात पाणी आले नाही. उपोषणकर्तेची परिस्थिती खालावली आहे. शासनाने त्वरित पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग मोकळा करून उपोषणकर्त्याचे उपोषण मोकळे करावे. आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड, किनवट, हदगाव. आम्ही किती वेळा फोन केला होता. अरे हो, तर तुला सांगितलं ना मी, फोटो बी काढले तुला मी 10 फोन लावतो. तुला काय म्हणलो की इकडचं कलेक्टरचं पाणी चालू यायला हात का बनव, मग कशाला केलं? हो, पांडे साहेबाला बी तू मला फोन लावायचा होता ना. तुला मी काल बी समजावून सांगितलं या पाण्याला इकडे हात लावू नको म्हणून. हा, तुझं काय आमच्यावर प्रॉब्लेम येतो ना ते. अरे हे लोक सकाळी पाणी आणलेलं आहे. हो, बंद केलं तर हे लेवल कशी दिसायली? मग हे लेवल इतरोक चालू होतं या लवळी पसरो बंद केला की नाही? मग उघडलं कशासाठी? जेव्हा व्हिडिओ साहेबाला, अरे पांडे साहेबांना सांगितलं मला फोन लावायचा, भार्गजे सरांना फोन लावायचा, आणि इथं हे जास्त उचललं तर कुठं प्रॉब्लेम येते? चल जाऊन तिथं जाऊन पाहू. हे काय म्हणाले माहिती का, प्रॉब्लेम येत नाही म्हणाले. त्यांना दाखव जवळ जाऊच ना, चला तर दाखवून देऊ आपण. हां, चला. आणि तुम्हाला पाणी पाहिजे तर सुधी कमी करता येईल ना. याला हात खूप पाणी आलं जास्त समज आता